नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की तुम्हाला पण जर प्लेसमेंट पाहिजे बीटेक नंतर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत की तुम्हाला प्लेसमेंट कशी मिळवायची बीटेक नंतर. बघा, बरेच विद्यार्थी बीटेक करतात पण त्यांना बीटेक नंतर जे प्लेसमेंट मिळत नाही. तर ती प्लेसमेंट मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं असतं किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्याच पाहिजे, तर त्यानुसार जे तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळेल बीटेक नंतर, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी तुम्हाला आणत असतो तुमच्यासाठी. तर चला व्हिडिओमध्ये बघूया की बीटेक नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. तर बघा, आता यामध्ये ना प्लेसमेंट मिळवण्यासाठी बीटेक नंतर तुम्हाला टेक्निकल स्किल येणं पण खूप गरजेचं असतं. की जसं बघा, आता टेक्निकल स्किलमध्ये काय की सॉलिड फाउंडेशन. बघा, आता जर तुम्ही CSIT वगैरे मधून करत असाल बीटेक, तर तिथे प्रोग्रामिंग लँग्वेजेस जास्ती शिकवल्या जातात, ज्यामध्ये मग जावा असेल, C++ असेल किंवा पायथन असेल. तर याचं जे फंडामेंटल्स नॉलेज असतं, जे त्याचे कॉन्सेप्ट वगैरे आहेत, ते तुम्हाला येणं गरजेचं असतं. त्यामध्ये मग डेटाबेसचं पण असतं बघा, MySQL किंवा HTML, CSS, जावास्क्रिप्ट याचे बेसिक जे कॉन्सेप्ट आहेत ते तुम्हाला येणं गरजेचं असतं. ते क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमचे जे फंडामेंटल्स आहेत ते क्लिअर असणं गरजेचं असतं. त्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशन सुद्धा करू शकता. तर स्पेशलायझेशन म्हणजे काय की तुम्ही सर्टिफिकेशन करू शकता. सर्टिफिकेट कोर्स करू शकता. 2 ते 3 महिन्यांचे जे असतात कोर्स असतात. त्याची फी पण काही नाही, 4 ते 5,000 फी असते. 2 आणि 3 महिने ड्युरेशन असतं. तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तुम्हाला जे आवडतं, जसं जर कोणाला वेब डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तो त्याच्याविषयी करू शकतो. कोणी डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी किंवा क्लाउड कम्प्युटिंग, अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो कोर्स करू शकता. यानं काय होतं की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल ना, ते तुम्ही ते रिझ्युमेमध्ये ॲड करू शकता की हो, माझं हे सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे. तर तिथे ते चान्सेस जे असतात तुमचे प्लेसमेंट मिळवायचे ते हाय असतात. ते तुम्हाला जास्ती तिथे प्रायोरिटी देऊ शकते, कारण सर्टिफिकेट कोर्स केला तर त्याचा अर्थ तुम्ही एक्स्ट्रा जे नॉलेज आहे तुम्ही घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला हायर करू शकते. तर हे झालं टेक्निकल स्किल. त्यानंतर बघा, प्रिपरेशन पण तेवढीच महत्त्वाची असते. जर आता तुम्ही बीटेक करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन चालू करायची. त्यामध्ये मग सगळ्यात आधी तुमचा रिझ्युमे बिल्ड करायचा. त्यानंतर पोर्टफोलिओ असतो. तर पोर्टफोलिओ म्हणजे काय की तुम्ही एखादी वेबसाईट तयार करू शकता की जिथे तुम्ही तुमचे जे प्रोजेक्ट असेल किंवा तुमचे जे पण स्पेशलायझेशन सर्टिफिकेट असेल, स्किल असेल, जे पण तुमच्या अचिव्हमेंट्स आहेत तुम्ही त्या तिथे दाखवू शकता. त्या वेबसाईटवरती तुमचा जो पोर्टफोलिओ असेल त्याच्यावरती तुम्ही दाखवू शकता. कारण आता बरेच इंटरव्ह्यूच्या वेळेस काय होते की ते विचारतात एक तुमचा पोर्टफोलिओ वगैरे आहे का? जर तुमचा पोर्टफोलिओ तयार केला आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस तो दाखवला, तर त्यांना एकाच ठिकाणी तुमच्या सगळ्या गोष्टी, स्किल असेल, अचिव्हमेंट्स असेल, प्रोजेक्ट असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना तुम्ही एकाच ठिकाणी कळतात. त्यामुळे पण तुमचे जे चान्सेस असतात प्लेसमेंटचे ते हाय होत असतात. ते तुम्हाला जास्ती चान्स आहे की ते तुम्हाला हायर करतील. तर तुम्हाला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. आणि बघा, आताच्या जमान्यामध्ये वेबसाईट तयार करणं तुम्हाला पण माहिती आहे की 5 मिनिटाचा खेळ आहे. तुम्ही एआयच्या मदतीने सुद्धा आता वेबसाईट बनवू शकता 5 मिनिटामध्ये. त्यामध्ये तुम्हाला काहीही जास्ती प्रॉब्लेम येत नाही. आणि ती कशी बनवायची माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्याची पण वेबसाईट तुम्हाला तिथे देऊन टाकेन. त्यानंतर इथे ॲप्टिट्यूड टेस्टची प्रॅक्टिस. बघा, तुम्हाला जेवढी जास्ती प्रॅक्टिस करता येईल ॲप्टिट्यूड टेस्टची तेवढी करायची, कारण याच्यावरतीच खूप काही डिपेंड असतं. सगळ्यात आधी तुमची जे आहेत ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते, त्यानंतरच तुम्ही इंटरव्ह्यूला बसू शकता. तर तुम्हाला जे याची जेवढी जास्ती प्रॅक्टिस होईल तेवढी करायची. त्यामध्ये मग तुम्ही ऑनलाईन मॉक टेस्ट देऊ शकता. ऑनलाईन बऱ्याचशा वेबसाईट आहे की ज्याच्यावरती तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. तर ते पण तुम्हाला करायचं आहे. तिथे तुम्हाला मग थोडंसं सोपं जाईल जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला जाल तेव्हा. त्यानंतर बघा, इंटरव्ह्यू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, इंटरव्ह्यूमध्येच तुमचं पॅकेज वगैरे ठरत असतं. जेवढं चांगलं तुम्ही परफॉर्म इंटरव्ह्यूमध्ये कराल तेवढं पॅकेज तुम्हाला जास्ती मिळत असतं. तर इंटरव्ह्यूची तयारी खूप जास्ती तुम्हाला करायची आहे. आता बघा, तुम्ही जर 3rd इयरमध्ये असाल तर तुम्हाला आत्तापासूनच इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस सुरू करायची. इंटरव्ह्यू जे आहे ते आतापासूनच तयारीला लागायचे त्याच्या. आता बघा, यामध्ये काय होतं की सगळ्यांना सेम क्वेश्चन विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये. सेम क्वेश्चन असतात. फक्त त्याचे ॲन्सर तुम्ही कसे देता याच्यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड करतं. तर तुम्हाला त्याचे ॲन्सर कसे द्यायचे, त्यामध्ये मग त्याचं तुमचं जे पण कम्युनिकेशन असेल ते कसं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना शिकून घ्यायच्या 3rd इयरपासून. तुम्ही याच्यासाठी वेबसाईटची मदत घेऊ शकता किंवा YouTubeवरती पण बरेचसे ट्युटोरियल अवेलेबल आहे. तुम्ही ते रेफर करू शकता. तर त्याच्याद्वारे पण तुम्हाला जे
इंटरव्ह्यूची जी स्किल आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल. त्यानंतर ॲडिशनल टिप्स जर बघितलं तर बघा यामध्ये इंटर्नशिप, जसं इंटरव्ह्यू जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच आता इंटर्नशिप सुद्धा महत्त्वाची झाली आहे बघा. आता इंटर्नशिप काय झाली आहे, की बघा आता बऱ्याचशा कंपन्या काय करतात त्या म्हणतात आमच्याकडे व्हॅकन्सी आहे, पण आम्हाला जो कॅन्डिडेट पाहिजे त्याला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आता एक्सपिरियन्स कसा, तर तुम्ही तर बी.टेक करता, तुम्ही तर फ्रेशर्स आहात, मग एक्सपिरियन्स कुठे तुमच्याकडे? तशा वेळेस कामी येईल तुम्हाला इंटर्नशिप. इंटर्नशिपमध्ये तुम्हाला काय होतं, की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आलेला असतो. तर तेव्हा ही कंपनी काय म्हणते, "ओके, मग तुम्ही जर इंटर्नशिप केली असेल ना, चालेल, तुम्हाला घेऊ शकतो आम्ही." पण जर तुम्ही इंटर्नशिप केलेली नसेल, तर ही कंपनी तुम्हाला घेणार नाही. तर जेवढे तुम्हाला जर इंटर्नशिप करता येत असेल, तर इंटर्नशिप नक्की करा. कारण जेव्हा प्लेसमेंटला जाताल तेव्हा खूप कामी येईल ही इंटर्नशिप. आता पेड इंटर्नशिप नसेल मिळत, तर तुम्ही स्वखर्चाने म्हणजे स्वतः खर्च करून जर इंटर्नशिप मिळत असेल तुम्हाला, तरी करा. कारण आताचे पैसे गेलेले बरे. कारण पुढे चालून जर प्लेसमेंट चांगली मिळाली, तर ते पैसे तुमचे वसूल होतील. तिथे काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर तुम्ही स्वखर्चाने सुद्धा इंटर्नशिप करू शकता. तिथे तुम्हाला मागे-पुढे बघायचं नाही, पण इंटर्नशिप जरूर करायची. त्यानंतर जसं मी सांगितलं की तुम्हाला 3rd इयर पासूनच सुरुवात करायची इंटरव्ह्यूची वगैरे. तर स्टार्ट अर्ली बघा. तुम्हाला फायनल इयरची वाट बघत बसायची नाहीये. तुम्हाला 3rd इयर पासूनच इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आहे किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, याची प्रॅक्टिस तुम्हाला 3rd इयर पासून सुरू करायची. त्यामध्ये तुम्हाला उशीर करायचा नाहीये. इंटर्नशिप तुम्ही फायनल इयरमध्ये करू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण जी इंटरव्ह्यूची तयारी आहे, ती 3rd इयर पासूनच तुम्हाला सुरू करायची आणि एवढं सगळं करून जर तुम्हाला प्लेसमेंट मिळत नसेल, तर सगळ्यात सोपा पर्याय आहे, की तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता. बघा तुम्ही जवळच्या सिटीमध्ये जाऊ शकता. तिथे 6 महिन्यांचा कोर्स करायचा बघा. 6 महिन्यांचा तुम्हाला आवडेल त्यामध्ये फुल स्टॅक असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा दुसरा कोणता कोर्स तो तुम्हाला निवडायचा आहे. ते क्लासवाले काय करतील, तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग देतील. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बसवतील. त्यांची ती कंपनी येत असतात. तुम्हाला त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बसवतील आणि जर तुम्ही इथे चांगलं परफॉर्म केलं, तर तुम्हाला प्लेसमेंट तिथून क्लासमधूनच दिली जाईल. म्हणजे तुम्हाला इथून क्लासमधूनच जॉब मिळून जाईल. तर हा एक सोपा उपाय आहे, की जर तुम्हाला प्लेसमेंट मिळत नसेल बी.टेक नंतर, तर सर्टिफिकेट कोर्स करायचा. आता पुणेला, मुंबईला, बंगलोरला खूप जास्तीचे आहेत. त्याच्यामध्ये क्लासेसवाले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन 6 महिन्यांचा कोर्स करू शकता आणि ते तुम्हाला तिथून प्लेसमेंट सुद्धा देऊन टाकेल. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल, तर मग कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.